तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे गप्प उभा आहे गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं हे काळ्या कपड्यावरच मोगम तुम्ही जास्त बोबाटा करता मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही 5 जण खाली बसा चला बस खाली उभर बस बस खाली नाही तर बाहेर होय चाल मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा ना इकडे बघताय ना इकडे बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची आपण समाजाला प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं मग ते कितीही लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय